पै फ्रेंड्स लायब्ररी हे नेहमी वाचकांसाठी तत्पर सेवा देत असते. वाचनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा एकमेव उद्देश ठेवून पै फ्रेंड्स गेले अनेक वर्ष कार्यरत आहे. आता यंदा 40 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 4 दशक आज पै फ्रेंड्स लायब्ररी वाचकांसाठी उपलब्ध आहे. तर पै फ्रेंड्स जेव्हा वेगवेगळे उपक्रम करत असताना आपलं एक पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन होतं. आणि ते पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनात असं आढळलं, की बाबा आपल्याकडे एवढी खूप मोठ्या संख्येने पुस्तकं आहेत. तर हे करत असताना मला असं आठवलं, की आपण काहीतरी वेगळं करावं आणि ही पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवावी. तर काय करायचं? तर आपल्याकडे फडके रोड हा सर्वात फेमस रोड आहे. जिथे आज तरुण मुलं तिकडे सातत्याने येत असतात आणि तिकडे ते एन्जॉय करतात. म्हणजे शुक्रवार आणि शनिवार शनिवार आणि रविवार म्हटलं, की त्यांना फडके रोड आठवतोच आठवतो आणि खूप गर्दी असते. आता आपल्याकडे येणारे जे वाचक जे आहेत ते 50-60 च्या वरचे आहेत. पण आपल्याला आता तरुण पिढींना कसं तरी करून याच्यामध्ये आणायचं, आपल्या प्रवाहामध्ये आणायचं आहे, म्हणजे वाचनाकडे वळवायचं आहे. तर कसं वळवायचं? तर असा विचार झाला, की तो फडके रोड आपण एखाद दिवशी रात्री आपण जर ब्लॉक करून तिकडे जर पुस्तकं मांडली, तर हे तरुण जी पिढी आहे ते तिकडे येतील आणि आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल. पण जेव्हा मी हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर लोकं म्हटले, की "अरे, पहाटे कोण येणार तुमच्याकडे? एवढ्या याच्यामध्ये वाचक वर्ग येत नसतो." तर म्हटलं, "नाही, आपण आपण प्रयोग करून बघूया." आणि 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन असतो. तर या जागतिक पुस्तकाचे औचित्य साधून आपण बुक स्ट्रीट करण्याचा विचार केला आहे. 2023 सालची गोष्ट आहे आणि 2023ला आपण बरोबर 23 तारखेलाच रविवार आला होता आणि त्या दिवशी आपण बुक स्ट्रीटचं आयोजन केलं. म्हणजे काय केलं, की शनिवारी रात्री 12 वाजता आपल्याला तो रस्ता मोकळा मिळाला. तेव्हा आपण तिथे मस्तपैकी कार्पेट वगैरे टाकलं, दोन्ही बाजूला बॅरिकेड टाकले आणि जवळपास लाखभर पुस्तकं आम्ही तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे मांडण्यासाठी काय कमी लोकं लागत नाही. खूप मोठ्या संख्येने हे व्हॉलंटिअर्स लागतात, स्वयंसेवक लागतात. मग आम्ही काही शाळा, संस्था यांना सर्वांना अप्रोच केलं. त्यांना सांगितलं, की "अरे, आम्हाला स्वयंसेवकांची गरज आहे आणि आम्हाला असं-असं करायचं आहे." आणि जेव्हा आम्ही 12 वाजता पुस्तक लावायला सुरुवात केली, तेव्हा नाही म्हटलं तरी 250 ते 300 विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेचे आणि स्वयंसेवक आले आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांचा सहभाग मिळाला आणि आम्ही तेवढी पुस्तकं त्या रस्त्यावरती मांडू शकलो. तो रस्ता जो आहे जवळपास 300 मीटरचा आहे आणि ते 4-4:30 वाजेपर्यंत आम्हाला ते पुस्तकं लावण्यासाठी वेळ लागला. पण बरोबर 4:30च्या नंतर लोकांनी गर्दी केली, रांगा लावल्या आणि लोकं ते बुक स्ट्रीट बघण्यासाठी उत्सुक झाले. आता हे बुक स्ट्रीट काय असतं, की तिथे आम्ही पुस्तकं आधी मांडलेलं असतं. तर हे मांडलेली पुस्तकं लोकांना बघता येतील आणि आलेल्या प्रत्येक वाचकाला एक पुस्तक मोफत देण्याचा आम्ही विचार केला आणि आम्ही ते केलं सुद्धा. आणि त्या पहिल्याच वर्षी जवळपास 6,000 ते 7,000 लोकं आले आणि आलेल्या प्रत्येक वाचकाला आम्ही एक-एक पुस्तक मोफत दिलं. 2024 2023चा हा जो बुक स्ट्रीट होता तो खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळाला. नंतर आम्ही 2024ला केलं, पण 2025ला आम्ही करू शकलो नाही. आपल्याला माहितीच आहे, की तेव्हा पुलवामा हल्ला झाला होता. पेहेलगाव हल्ला झाला होता आणि आपलेच डोंबिवलीतले 3 आमचेच वर्गातले 3 लोकं त्याला बळी गेले होते. त्यामुळे तो करू शकलो नाही. तेव्हा आम्ही ते पोस्टपोन केलं आणि यावर्षी आपण बरोबर 26 तारखेला हा उपक्रम ठेवला. 25 तारखेला रात्री आम्ही पुस्तक मांडायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे बरेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक आले आणि पुस्तकं मांडली. आपण यावर्षी जवळपास 75,000 पुस्तकं त्यामुळे तो तो रोड जो आहे नेहरू रोड मिळाला आपल्याला, की फडके रोड मिळू शकला नाही, की तिकडे वाहनांची गर्दी होते आणि सध्या टिळक रोडला खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. तर ते आम्हाला पोलिसांनी नाकारलं आणि आम्हाला पुढचा रस्ता दिला. पण त्या पुढचा रस्ता सुद्धा तसा मोठा होता. पण आम्ही तिथे 75,000 पुस्तकं लावण्याचा प्रयत्न आणि लावले सुद्धा आणि पहाटे 5 वाजता खुला केला आणि नेहमीप्रमाणे 4:30ला लोकांनी रांग लावायला सुरुवात केली आणि बरोबर 5 वाजता सुरुवात करून 10 वाजेपर्यंत म्हणजे फक्त 5 तासच असतं ते. 10 वाजेपर्यंत जवळपास 9,000 ते 10,000 लोकं आली आणि आम्ही 8,500 पुस्तकं आलेल्या प्रत्येक वाचकांना मोफत दिले आणि हे जे काय बुक स्ट्रीट होतं हे अख्ख्या जगाने पाहिलं. आज वेगवेगळ्या ठिकाणी याची चर्चा होत आहे, की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये अजून सुद्धा वाचक आहेत आणि वाचक पुस्तकं घेतायत आणि वाचन करतायत. तर हा खूप मोठा आनंद आपल्याला झालेला आहे आणि यामुळेच पै फ्रेंड्समध्ये आज सुद्धा वाचकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हेच जे वाचक जे आहेत, हे पुढची पिढी आहे, पुढची वाचनाची पिढी आहे
आणि वाचन हे अखंड सुरू राहील ह्याची मला ठामपणे खात्री आहे. धन्यवाद. ॲक्च्युली खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन हे पै फ्रेंड्ससोबत नेहमीच असते. या उपक्रमाला सुद्धा त्यांनी आम्हाला संयुक्त विद्यमाने म्हणजे त्यांनी आम्हाला खूप मोठ्या याने सहकार्य केलेलं आहे. तर ते काही कारणामुळे येऊ शकले नाही. पण राजेश मोरे जे आपले आमदार आहेत, ते स्वतः आले होते. नंतर राजेश कदम आले होते आणि डोंबिवलीतले बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती तिकडे जसे प्रभाकर चौधरी आहेत, नंतर संदीप घरत आहेत, नंतर आपले संदीप वैद्य आहेत. असे बरेच लोक मान्यवर आले होते आणि त्यांनी सर्व या बुक स्ट्रीटचा आनंद घेतलेला आहे.